कोल्हापूरच्या शिरोळ तालुक्यातील राजापूर बंधाऱ्यावरून धोकादायक वाहतूक. सलगच्या पावसामुळे कृष्णा नदीवरील राजापूर बंधारा ओव्हरफ्लो. गोव्यात सलग दुसऱ्या दिवशी पावसाच्या जोरदार सरी. मुसळधार पावसाने अनेक ठिकाणी पूरस्थिती. अनेक घरांमध्ये बाजारपेठेत पाणी शिरल्यानं व्यापारी आणि सामान्य नागरिक हवालदिल. नाशिकच्या निफाडमधील शिवडी रेल्वे पुलाखाली पाणी साचलं. साचलेल्या पाण्यातून वाट काढताना नागरिकांची कसरत होतीये. पुण्यात काल झालेल्या मान्सूनपूर्व पावसामुळे हिंजवडी आयटी पार्क परिसरात रस्त्यावर पाणी साचलं. मेट्रोच्या कामामुळे रस्त्यावर गुडघाभर पाणी साचलं होतं. साचलेल्या पाण्यातून नेलेल्या अनेक गाड्या देखील बंद पडल्या. पुण्याच्या पद्मावती परिसरातील इमारती खालची माती खचली. इमारतीतील नागरिकांमध्ये काहीसं भीतीचं वातावरण यामुळे आहे. पहिल्याच पावसात पुणे शहरात अनेक ठिकाणी पाणी साचल्यानं वाहतूक कोंडी. त्याच्या निषेधार्थ मांजरी रस्त्यावर साचलेल्या पाण्यात राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचं होडी चालवून आंदोलन. नालासोपारा पूर्वेतील आचोळ्यात साई सिमरन इमारतीत सदनिकेचा स्लॅब कोसळला. अडकलेल्या दोघांना अग्निशमन विभागाच्या अधिकाऱ्यांनी सुखरूप बाहेर काढलं. या दुर्घटनेमुळे धोकादायक इमारतीचा प्रश्न ऐरणीवर आलाय. नाशिकमधील मनमाड शहरात विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस. अनेक भागात वीज पुरवठा खंडित. सिंधुदुर्गात मागील 14 ते 15 तासांपासून वीज पुरवठा खंडित झाल्यामुळे पर्यटनावर मोठा परिणाम होतोय. अनेक पर्यटकांना रात्र अंधारात काढावी लागल्यामुळे पर्यटकांमध्ये नाराजी आहे. पहिल्याच पावसात व्यवस्थेची दाणादाण उडाली. बंगळुरूत पावसाचा कहर. मागील 36 तासात पावसामुळे 5 जणांचा मृत्यू. 12 वर्षाच्या मुलासह दोघे विजेच्या धक्क्याने दगावले. अनेक ठिकाणी रस्त्यांना नदीचं स्वरूप. जनजीवन विस्कळीत. 500हून अधिक घरांमध्ये शिरलं पाणी. पिंपरी चिंचवडमध्ये पावसामुळे 15 ठिकाणी झाड कोसळल्याच्या घटना. अनेक ठिकाणी गाड्यांचं झाड कोसळल्यामुळे नुकसान झालं. वाहतुकीचाही खोळंबा. 2 ठिकाणी सखल भागातही साचलं होतं पाणी. पावसामुळे मुंबईतील पवई जालुवा विहार परिसरात झाड कोसळलं. झाडाखालून जाणारे 2 जण जखमी झाले. भंडाऱ्यात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस. रावणवाडी या निसर्ग पर्यटनस्थळी 500हून अधिक महाकाय वृक्ष कोसळल्याच्या घटना. पर्यटकांची संख्या कमी असल्यानं मोठी दुर्घटना टळली. गुहागरमध्ये पहिल्याच पावसाचा दणका. अनेक गावात झाडांची पडझड होऊन घरांचं नुकसान. तालुक्यातील अनेक भागात वीज पुरवठा खंडित. पहिल्याच पावसात महावितरणासह महसूल प्रशासनाचीही तारांबळ. वर्ध्याच्या समुद्रपूर तालुक्यात वादळी वाऱ्यामुळे घरांवरील छत उडालं. जीवनावश्यक वस्तूंचं देखील नुकसान झालं. पावसानं नागपूरच्या भिवापूर तालुक्यातील चिखलापार, महालगाव, मांडवा, बंजारा या गावांमधील अनेक घरांचं नुकसान झालंय. अन्नधान्य आणि इतर साहित्याचं मोठं नुकसान. तहसीलदार, प्रशासकीय अधिकाऱ्यांकडून पाहणी. धाराशिव जिल्ह्यातील 36 गावांमध्ये मान्सूनपूर्व पावसाचं नुकसान झालंय. 56 घरांची पडझड. अनेकांचे संसार उघड्यावर. आतापर्यंत 300 हेक्टरवर पिकांचं नुकसान. पावसानं दोघांचा मृत्यू झालाय तर 36 जनावरही दगावल्याचं समोर. बुलढाणा जिल्ह्यातील 56 गावांना पावसाचा फटका. 500 हेक्टरहून अधिक क्षेत्रावर उन्हाळी पिकांचं नुकसान. पावसामुळे 3घांचा मृत्यू झालाय. वीज पडून 12हून अधिक जनावरं दगावली आहेत. पिंपळगावात मुसळधार पावसाची हजेरी. पिंपळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचं मोठं नुकसान. टोमॅटोसाठी बांधण्यात आलेले पत्र्याचे शेड देखील कोसळले. मान्सूनपूर्व पावसामुळे नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा फटका. कांदा, भाजीपाल्याबरोबरच केळी उत्पादक शेतकऱ्यांचंही प्रचंड नुकसान. केळीची झाडं उन्मळून पडली. गोंदियाच्या अर्जुनी मोरगाव तालुक्यातील इटखेडा गावाला मान्सूनपूर्व पावसानं झोडपलंय. धान उत्पादक शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास पावसानं हिसकावला. शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याची मागणी. मान्सूनपूर्व पावसाचा उन्हाळी कांद्याला फटका. साठवणीसाठी काढलेल्या कांद्याचं मोठं नुकसान. लातूरमध्ये मान्सूनपूर्व पावसाचा कांदा पिकाला फटका. निलंगा तालुक्यातील कासार शिरशीसह चिंचोली, उस्तुरी, कासार, बालकुंदा भागातील शेतकऱ्यांच्या कांदा पिकाचं मोठं नुकसान. भंडाऱ्यात वादळी वाऱ्यासह पावसाच्या सरी. पवनी तालुक्यातील पहेला परिसराला पावसाचा सर्वाधिक फटका. कापणीला आलेलं भातपीक भुईसपाट. मान्सूनपूर्व पावसानं नदी नाल्यातील पाणी पंचगंगा नदी पात्रात. त्यामुळे पंचगंगा नदी फेसाळली आहे. नदीतील जलचर प्राण्यांना धोका निर्माण झालाय. साकेनाका मेट्रो स्थानकाच्या खालील नाल्याचं पाणी रस्त्यावर. नीट नालेसफाई न झाल्यानं घाटकोपरच्या दिशेने येणाऱ्या मार्गावर 4 ते 5 फूट नाल्याचं पाणी. नाल्याच्या पाण्यातून नागरिकांना काढावी लागली वाट.
मंत्री आशिष शेलार यांच्याकडून मुंबईतील नालेसफाईच्या कामाची पाहणी. अतिरिक्त आयुक्त अभिजित बांगर यांच्यासह महापालिकेच्या इतरही अधिकाऱ्यांची यावेळी उपस्थिती. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.